INS तारागिरी ही नौका भारतीय नौदलामध्ये सामील होणं एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. कारण ही एक स्टेल्थ आणि फ्रिगेट आहे. जी नेव्हीमध्ये फ्रिगेट, डिस्ट्रॉयर अशा वेगवेगळ्या प्रकारची जहाजं असतात. तर त्यापैकी ही एक गाइडेड फ्रिगेट आहे आणि 6,600 टन याचं वजन आहे आणि ही 75% जास्त स्वदेशी बनलेली आहे आणि स्टेल्थ तंत्रज्ञान यामध्ये वापरले गेले असल्यामुळे रडारवरती ती अतिशय कमी अशी दिसते आणि ती वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रांनी सज्ज आहे. याच्यावरती 8 ब्रह्मोस मिसाईल आहेत, ज्यांचा वेग 2.5 ते 3 मॅक एवढा असतो. तर त्याच्यामुळे ही जी मिसाईल्स असतात ती अँटी शिपिंग किंवा जमिनीवरती असलेली दुश्मनचे टार्गेट याच्यावरती फायर करण्याकरता वापरली जाऊ शकतात. तर याच्यामुळे या जहाजाकडे फर्स्ट स्ट्राईक कॅपेबिलिटी येते. जर शत्रूच्या मोठ्या जहाजांना, मग ते एअरक्राफ्ट कॅरियर असो की फ्रिगेट्स असो की डिस्ट्रॉयर असो, त्यांना जर बरबाद करायचं असेल तर त्यांना एक मोठी क्षमता निर्माण होते. चायना आणि पाकिस्तानच्या नौदलावरती एक मोठा मानसिक दबाव पण निर्माण होतो आणि या जहाजाला स्वतःचं एअर डिफेन्ससुद्धा आहे, ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे बॅरॅक ही मिसाईल्स आहेत आणि त्यांची जी सिस्टीम आहे ती मल्टी लेयर्ड आहे. याचा अर्थ काय, की त्यांच्यावरती हल्ला करणारी जी इतर शस्त्र असतात, ड्रोन्स असो की मिसाईल असो, त्यांच्यापासून ते स्वतःचं चांगलं काम, प्रोटेक्शन जे आहे ते करू शकतात. आणि याच्याशिवाय अँटी सबमरीन लढाई जर शत्रूच्या विरोधात करायची असेल तर त्याकरता पण ती वापरली जातात. याच्यामध्ये ॲडव्हान्स्ड सोनार असल्यामुळे सबमरीन्सना शोधणं आणि त्यांना पकडून मारणं हे सुद्धा काम केलं जाऊ शकतं. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इलेक्ट्रॉनिक सर्किट्स सामील केल्यामुळे ज्याला म्हणायचं की संपूर्ण जर जहाजाच्या फ्लीटला किंवा स्ट्राईक कॅरियर ग्रुपला जर एकत्र काम करायचं असेल तर ते एकत्रितरित्यासुद्धा काम करू शकतात. तर थोडक्यात हे जहाज भारतीय नौदलामध्ये सामील झाल्यामुळे आपल्याला हिंदी महासागरात, अरबी समुद्रात, बे ऑफ बेंगॉलमध्ये आपल्याला लक्ष ठेवण्यामध्ये मोठी मदत होईल. मग आपली जी सी लाईन्स ऑफ कम्युनिकेशन असतात, खास तर व्यापाराला ठीक ठेवण्याकरता आपल्याला त्याचं रक्षण करता येईल. चीन आणि पाकिस्तानला वरती लक्ष ठेवता येईल आणि त्यांना एक डेटरन्स म्हणून सुद्धा एक निर्मिती होऊ शकते. आपल्या नौदलाची क्षमता तिन्ही सागरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढते आणि हे एक आत्मनिर्भर भारत याचं एक असं मोठं लक्षण आहे. आणि थोडक्यामध्ये ही एक युद्धनौकाच नाही, तर ही स्टेल्थ पण आहे, ब्रह्मोस मिसाईल पण आहे, स्वतःचा डिफेन्स पण आहे आणि भारतीय नौदलाकरता एक ही अत्याधुनिक अशी नौका आहे, ज्यामुळे भारतीय नौदलाचं आणि पर्यायाने भारताचं जे सामर्थ्य आहे ते नक्कीच वाढतं.